वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासंदर्भात काही महत्त्वपूर्ण प्रश्न पुन्हा पाहणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण ऑलरेडी 12 व्हिडिओज जे आहेत ते 15 सप्टेंबर 2025 पासून ऑलरेडी अपलोडेड केलेली आहे. मित्रांनो, प्लेलिस्टसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड आहे. तर हे बघा मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट प्रश्न आपण सिलेक्शन या ठिकाणी करत आहोत आणि मोस्ट IMP प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. मित्रांनो, तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती तत्वे ही काय दर्शवितात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, एकदम नवीन प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत की मस्तकानुवर्ती आणि अक्षानुवर्ती तत्वे ही काय दर्शवितात. तर हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे. विकासाच्या आकृतिबंध व त्याची दिशा, व्यक्तिमत्वाचे स्वरूप, व्यक्तिभेदाचे स्वरूप किंवा मानसिक आरोग्य. तर हे बघा, या ठिकाणी मस्तकानुवर्ती आणि अक्षानुवर्ती ही तत्वे काय दर्शवितात, तर ऑप्शन क्रमांक 1 विकासाच्या आकृतिबंध व त्यांची दिशा दर्शवितात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय राहणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की डॅश डॅश हा अध्ययनातील अत्यावश्यक घटक आहे. मोस्ट IMP प्रश्न आहे. मित्रांनो, कित्येक वेळा परीक्षेत हा प्रश्न CTET आणि TETच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की डॅश डॅश हा अध्ययनातील अत्यावश्यक घटक आहे. तर हे बघा, प्रेरणा, भावना, अनुकरण आणि साहचर्य, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. कारण की प्रेरणा हा अध्ययनातील अत्यावश्यक घटक या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल मित्रांनो, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 येथे दिलेला आहे की अध्ययन म्हणजे सवयी, ज्ञान व अभिवृत्तीचे संपादन होय, अशी व्याख्या कोणी केली. हे बघा मित्रांनो, मोस्ट IMP प्रश्न आहे की अध्ययन म्हणजे सवयी, ज्ञान व अभिवृत्तीचे संपादन. हे 3 शब्द तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. सवयी, ज्ञान व अभिवृत्तीचे संपादन अशी व्याख्या कोणी केली. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. गॅरेट, पियाजे, क्रो अँड क्रो किंवा ब्रुनर. तर हे बघा, अध्ययन म्हणजे सवयी, ज्ञान व अभिवृत्तीचे संपादन अशी व्याख्या क्रो अँड क्रो यांनी केलेली आहे. मित्रांनो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे सवयी, ज्ञान व अभिवृत्तीचे संपादन. फक्त इतका तुम्ही काय आहे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की खालीलपैकी अध्ययनावर परिणाम करणारा कोणता घटक आंतरिक स्वरूपाचा नाही. आता हे बघा मित्रांनो, नाही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की अध्ययनावर परिणाम करणारा कोणता घटक आहे जे आंतरिक स्वरूपाचा नाही, अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. लिंग, प्रगतीचे ज्ञान, प्रशंसा व निंदा किंवा आर्थिक दर्जा. तर हे बघा मित्रांनो, आर्थिक दर्जा काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण की अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी हा आंतरिक स्वरूपाचा घटक नाही, आर्थिक दर्जा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आहे, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे मित्रांनो, उपपत्ती संदर्भात या ठिकाणी आपण काय आहे प्रश्न ॲड केलेला आहे की संकेत, अध्ययन, उपपत्तीची मांडणी कोणी केली, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला ऑप्शन दिलेला आहे टॉलमॅन, ब्रुनर, कर्ट लेविन किंवा पियाजे. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी काय विचारलेलं आहे की संकेत, अध्ययन, उपपत्तीची मांडणी खालीलपैकी कोणी केली. तर हे बघा, टॉलमॅन काय असणार आहे, आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल मित्रांनो, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. कारण की कर्ट लेविन यांची जी उपपत्ती आहे मित्रांनो, ते क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की प्रभुत्व अध्ययन उपपत्तीची मांडणी खालीलपैकी कोणी केली. आता प्रभुत्व अध्ययन उपपत्ती संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्न आहे की याची मांडणी खालीलपैकी कोणी केली. 4 ऑप्शन दिलेले आहे. बेंजामिन ब्लूम, चुनर, थॉर्नडाईक किंवा स्किनर. तर हे बघा मित्रांनो, प्रभुत्व अध्ययन उपपत्तीची मांडणी बेंजामिन ब्लूम यांनी केलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक
ओ काय असेल आपला आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7, सातवा प्रश्न विचारलेला आहे. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी दिलेला आहे की बुद्धिमत्तेची अनक घटक उपपत्तीची मांडणी तिच्या विस्तार यांनी केला आहे. प्रश्न पुन्हा वाचून घ्या की बुद्धिमत्तेची जी अनेक घटक उपपत्ती आहे त्याची मांडणी व त्याचा विस्तार कोणी केला आहे, अशा प्रकारे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, थॉटसन, थॉर्नडाईक, स्पियरमॅन, बीने. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे उत्तर असणार आहे अनेक घटक उपपत्ती कोणाची, तर थॉटसन यांची अनेक घटक उपपत्ती असणार आहे मित्रांनो. कारण की स्पियरमॅन यांनी द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे आणि बीने यांचा एक घटक सिद्धांत आहे, म्हणजे थॉटसन काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ओके, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8, आठवा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, आठवा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला. आता आत्ताच मी सांगला मित्रांनो की बुद्धिमत्तेचा जे द्विघटक सिद्धांत आहे ते खालीलपैकी कोणी मांडला, अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे थॉर्नडाईक, स्पियरमॅन, थॉम्सन किंवा ब्रुनर. तर हे बघा, बुद्धिमत्तेची जे द्विघटक सिद्धांत आहे ते स्पियरमॅन यांनी मांडलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक बी जे राहणार आहे मित्रांनो आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9, नववा प्रश्न दिलेला आहे की समूह घटक सिद्धांताची मांडणी खालीलपैकी कोणी केली. हे बघा मित्रांनो, अनेक घटक म्हणजे थॉटसन, द्विघटक म्हणजे स्पियरमॅन. हे 2 प्रश्न आपण पाहिले आहेत मित्रांनो. बॅक टू बॅक आपण या ठिकाणी बुद्धिमत्ते संदर्भात प्रश्न पाहत आहोत, कारण की बॅक टू बॅक आपण जर प्रश्न पाहिले मित्रांनो तर आकलन चांगल्या प्रकारे होऊ शकतो. या ठिकाणी प्रश्न आहे की समूह घटक सिद्धांताची मांडणी खालीलपैकी कोणी केली, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. स्पियरमॅन, बीने, ट्रॅक्सलर किंवा थॉम्सन. तर हे बघा, समूह घटक जे सिद्धांत आहे मित्रांनो ते असणार आहे थॉम्सन. ऑप्शन क्रमांक ड जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की समूह घटक सिद्धांताची मांडणी कोणी केली, तर थॉम्सन यांनी केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे राहणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10, 10वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, 10वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की सिग्मंड फ्राइडच्या व्यक्तिमत्व उपपत्तीप्रमाणे डॅश डॅश घटक बुद्धिप्रधान निर्णय घेतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. सिग्मंड फ्राइडच्या व्यक्तिमत्व उपपत्तीप्रमाणे डॅश डॅश घटक बुद्धिप्रधान निर्णय घेतो, हा तो घटक कोणता, अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, बोधात्मा, विवेकात्मा, सुप्तात्मा किंवा भव्यात्मा, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल, बोधात्मा आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण 10 प्रश्न या ठिकाणी पाहिले आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर मित्रांनो जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. ओके, पाहूया पुढचा. दोस्तों, हम हिंदी विषय के लिए स्पेशल नोट्स और प्रश्न संच आपके लिए यहाँ पर लेकर आए हैं. साथ ही साथ बाल मानसशास्त्र के प्रश्न संच भी हम आपके लिए उपलब्ध कर दे रहे हैं दोस्तों. सिर्फ और सिर्फ 199 रुपये में ये सारी चीज़ें आपको यहाँ पर मिलने वाली है. जिस तरीके से दोस्तों अगर आप हमारा नोट्स देखेंगे दोस्तों, यहाँ पर तो 199 रुपये में सिर्फ और सिर्फ हिंदी का नोट्स मिलेगा दोस्तों आपको. जिस तरीके से आप क्वालिटी बेस्ड नोट्स जो है दोस्तों इसको देख सकते हैं, क्योंकि जिस तरीके से बच्चों ने इसको परचेस किया है और जिस तरीके से दोस्तों आपके रिप्लाई मिले हैं इस नोट्स को लेकर, वो काबिल तारीफ है. मैं आपको बता रहा हूँ कि अगर आप टीएटी की परीक्षा दे रहे हैं दोस्तों और अगर आपकी भाषा एक हिंदी है तो आपने हमारे चैनल के अलावा कहीं और से पढ़ाई करने की ज़रूरत ही नहीं है. मैं आपको बता रहा हूँ दोस्तों, क्योंकि यहाँ पर हम आपको 25 नंबर तक जो है नंबर दिला के दे सकते हैं दोस्तों. साथ ही साथ अगर आप नोट्स और क्वेश्चन सेट दोनों एक साथ परचेस करना चाहते हो दोस्तों, तो सिर्फ और सिर्फ 299 रुपये में आपको ये दोनों चीज़ें मिल जाएंगी दोस्तों. एक कॉन्टैक्ट नंबर यहाँ पर दिया गया है, इस नंबर पे व्हाट्सअप कर आप क्या है हिंदी के नोट्स और बाल मानसशास्त्र के क्वेश्चन सेट भी एक कॉम्बो पैक में खरीद सकते हैं. हमारे पास हिंदी के नोट्स और हिंदी के क्वेश्चन सेट है दोस्तों, पेपर 1 और पेपर 2 के लिए. मैं आपको बता रहा हूँ कि कोई भी एक चीज़ अगर आप लोगे, वो आप नोट्स लो या फिर आप क्वेश्चन सेट लो दोस्तों, तो आपको सिर्फ और सिर्फ 199 रुपये में मिलेगा. अगर आप कॉम्बो पैक में 2 चीज़ें लेते हैं तो 299
और अगर आप कॉम्बो पैक में 3 चीज़ें लेते हैं तो 399, और अगर आपको चारों चीज़ें चाहिए दोस्तों तो चारों चीज़ें आपको क्या है सिर्फ और सिर्फ 499 रुपये में क्या है दोस्तों यहाँ पर मिलेंगी। जे बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचे प्रश्नसंच आहे मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्नसंच या ठिकाणी आपण काय आहे ॲड केलेले आहे। एकूण 10 प्रश्नपत्रिका आहेत, 30 प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते तुम्हाला प्रत्येक संचामध्ये पाहायला मिळणार आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट सिलेक्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे। जशा प्रकारे 2013 ते 2024 पर्यंत टीएटीच्या परीक्षेमध्ये कठीण पातळी अनुसार प्रश्न विचारलेले आहे मित्रांनो, तशाच प्रकारचे तशाच स्वरूपाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि फक्त 199 रुपये या ठिकाणी आपण काय आहे प्राइस ठेवलेली आहे मित्रांनो। तर या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे काय परचेस करू शकतात। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11। आता 11वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। आता हे जे प्रश्न आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत की हे बघा प्रश्न आहे की खाली दिलेल्या शेष अवस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे। आता हे बघा मित्रांनो अयोग्य विधान संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे। नवजात शिशुला भावविश्व नसतो, ओके, मुलाच्या वर्तनावर त्यांच्या मातापिता यांच्या वर्तनाच्या प्रकाराचा अभाव असतो, मुलाच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते किंवा मुलांची स्मरणशक्ती तीव्र असते। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो की शेष अवस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 काय आहे अयोग्य विधान असणार आहे, कारण की मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होते हे या ठिकाणी दिलेलं आहे परंतु चुकीचा दिलेला आहे। या संदर्भात स्पष्टीकरण अशा प्रकारे आहे की शारीरिक विकासाचे नियम म्हणजेच डोक्यापासून पायाकडे विकास होतो, उलट नाही, म्हणून पायापासून डोक्याकडे हे विधान काय आहे अयोग्य आहे। अशा प्रकारे तुम्ही काय मित्रांनो या ठिकाणी समजू शकतात। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न दिलेला आहे की आपणास जे अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो, बरोबर। या समाविष्टवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी समिष्टवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। हे बघा संवेदनाला अर्थ लावताना आकृती व पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, बरोबर आहे। आपल्याला अयोग्य विधान या ठिकाणी सुद्धा पाहायचं आहे। कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते, आकृती व पार्श्वभूमी यात बदल होऊ शकतो, हा बदल अनुभव घेणाऱ्या व्यक्तीवर वस्तूच्या स्वरूपावर अवलंबून असतो। तर हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो, परंतु ऑप्शन क्रमांक 2 काय दिलेला आहे की कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ हे बघा मित्रांनो म्हणजे फक्त त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते, कारण हे बरोबर नाही। ऑप्शन क्रमांक 2 काय आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। खूप मोठे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळणार आहे की खाली दिलेल्या विचार प्रक्रियेबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नाही। बॅक टू बॅक 3 प्रश्न मित्रांनो आपण त्या स्वरूपाचे पाहिले आहे। अयोग्य विधान पुष्टी देत नाही, या ठिकाणी महत्त्व स्पष्ट करत नाही, अशाच प्रकारचे प्रश्न काय या ठिकाणी विचारले जात आहे। ऑप्शन दिलेला आहे की काकतालीय न्यायाने घटना व त्याचे कारण यात संबंध जोडू नये, संबोध निर्माण करीत असताना ज्ञानाकडून अज्ञानाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक आहे। तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी अनावश्यक एक शब्द दिलेला आहे, फक्त एक शब्द जे असते मित्रांनो ते तुमचा उत्तर असतो, कारण की ते निगेटिव्ह शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे आणि महत्त्व स्पष्ट करत नाही। कशाचे महत्त्व स्पष्ट करत नाही? विचार प्रक्रियेबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नाही। तर ऑप्शन क्रमांक 2 काय असेल मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचे जे विधान दिलेले आहे मित्रांनो ते पाहून घेऊया। विज्ञानातील निरीक्षण, भूमितीतील प्रेमे, इतिहासातील घटना, विविध देशांची भौगोलिक परिस्थिती अभ्यासताना विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करून निष्कर्ष काढू द्यावेत, बरोबर आहे। ज्या गोष्टीच्या आधारावर निष्कर्ष काढतो त्या दिलेल्या गोष्टी पुरेशा आहेत किंवा नाही हे पाहिले पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे, परंतु ऑप्शन क्रमांक 2 काय आहे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे की खालीलपैकी ही डॅश डॅश औपचारिक अध्ययन उपपत्ती आहे। तर हे बघा औपचारिक अध्ययन उपपत्ती कोणती? तर सॉक्रेटिसची उपपत्ती जी असणार आहे मित्रांनो ते औपचारिक उपपत्ती या ठिकाणी असणार आहे, म्हणजे सॉक्रेटिसची उपपत्ती ही औपचारिक अध्ययन उपपत्ती आहे, अशा प्रकारे आपण काय आहे या ठिकाणी म्हणू शकतो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न विचारलेला आहे की सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ते कोण आहे? अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि आपल्याला काय मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, हे बघा तुम्ही वाचू शकता 4 ऑप्शन।
एक मिनटं. जॉन डुई, एनएल गेज, सॉक्रेटिस किंवा हॉर्बर्ट, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी काय आहे मित्रांनो दिलेले आहे. आणि जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2, कारण की सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता जे असणार आहे ते असणार आहे एनएल गेज. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न विचारलेला आहे की आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास डॅश डॅश म्हणतात. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो प्रतिगमन. आता हे बघा, तुम्ही म्हणजे विद्याभारतीच्या क्वेश्चन सेटमधून तुम्ही जर अभ्यास करत असेल मित्रांनो तर बरेचसे उत्तर जे आहे ते चुकीचे दिलेले आहे. कारण उत्तर कन्फर्म करून तुम्ही अभ्यास करा. कारण तुम्ही जर एखाद्या पुस्तकातून किंवा एखादी नोट्समधून जरी पण अभ्यास करत असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी बरेचसे म्हणजे हा सुद्धा चुकीचा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला होता. म्हणून तुम्ही ते काळजीपूर्वक पाहून अभ्यास करा. कारण तुम्ही अभ्यास करत आहेत आणि जर चुकीचा अभ्यास करत आहे तर त्याचा काहीच मित्रांनो तुम्हाला लाभ मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. आता प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला 2025च्या परीक्षेत सुद्धा पाहायला मिळणार आहे मित्रांनो की अध्यापन करीत असताना अशा अध्ययन प्रसंगाची निर्मिती करावी जेणेकरून विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल, हे बरोबर आहे. अध्ययन अनुभवाची रचना करीत असताना अध्ययनकर्त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारात घेणे अनावश्यक आहे. आता पुन्हा अनावश्यक आला म्हणजे आपला काय झाला मित्रांनो, अयोग्य विधान या ठिकाणी झाला, हे तुम्ही समजून घ्या. हा प्रश्न सुद्धा चुकीचा दिलेला आहे त्या पुस्तकामध्ये. ओके, तर तुम्ही जे पुस्तक वाचत आहे मित्रांनो ते काळजीपूर्वक वाचा. कारण की प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले आहे किंवा नाही हे तुम्ही समजून घ्या, अन्यथा तुमचं नुकसान होणार आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न दिलेला आहे की जीन पियाजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढायचे शिकते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि या सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो मूर्त क्रियाकाल अवस्था. ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न दिलेला आहे की किशोर अवस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्रांच्या टोळ्या करून राहण्याची असते, बरोबर. याच्या शालोपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने पुढीलपैकी कोणती बाब टाळावी. ओके, तर हे बघा, विद्यार्थ्यांचे त्यांच्या मर्जीनुसार गट करून त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित कराव्यात, बरोबर आहे. वर्गाच्या शांततेची सजावटीची जबाबदारी कोणावर ठेवावी, तर विद्यार्थ्यावर ठेवावी, हे सुद्धा काय आहे बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे किंवा टोळी करून विध्वंसक कार्य करायला उद्युक्त होणार नाही हे पाहावे, तर हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. परंतु ऑप्शन क्रमांक सी काय आहे या ठिकाणी आपला अयोग्य विधान राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न दिलेला आहे की मानसिक वय हा संबोध म्हणजे बुद्धिमापन क्षेत्रातील बिनीची मोठी देणगी होय, याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आता हे बघा, शारीरिक विकासाप्रमाणे व्यक्तीचा मानसिक विकास होतच असे नाही, हे काय आहे चुकीचा दिलेला आहे. मानसिक विकासाचा वेग सर्वांच्या सारखा असतो, सर्वांच्या सारखा वेग कधीही नसतो. मानसिक विकासाच्या व्यक्तीच्या जन्मजात बौद्धिक क्षमतेवर मानसिक विकास अवलंबून नसतो, हे सुद्धा नसतो दिलेला, म्हणजे चुकीचा झालेला आहे. सामान्यत जन्माच्या 16व्या वर्षी मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतो, म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्याचे जे मानसिक विकास आहे, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याचे जे मानसिक विकास आहे ते पूर्णत्वास पोहोचतो, अशा प्रकारे या ठिकाणी काय आहे बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अतिशय इम्पॉर्टंट आणि युजफुल आपण टॉप 20 क्वेश्चन पाहिले आहोत मित्रांनो. हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी फ्री आहे आणि मोस्ट IMP आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत, कारण की सेल्फ स्टडी इज अ बेटर ऑप्शन फॉर TET एग्जाम. आप लोगों को पता है दोस्तों कि सेल्फ स्टडी करेंगे तो आप पास होंगे, अदरवाइज अगर आप गलत तरीके से पढ़ाई करेंगे दोस्तों तो आपका नुकसान होगा. वीडियो बेहतर लगे तो वीडियो को प्लीज लाइक कीजिए, चैनल पर नए हो दोस्तों तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए. और अगर आप बाल मानस शास्त्र व अध्यापन शास्त्र के क्वेश्चन सेट खरीदना चाहते हैं दोस्तों तो सिर्फ और सिर्फ 199 रुपये में हम आपके लिए उपलब्ध करके दे रहे हैं. आप अभी हमसे जाकर डिस्क्रिप्शन में जो कॉन्टैक्ट डिटेल गई वहां से आप व्हाट्सअप कर आप इसको परचेस कर सकते हैं दोस्तों. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.